हां आई नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगा मस्ती तो हाय काय नाही काय. आता आपण हळद बघितली, प्रवास बघितला लग्नाचा, आता लग्न बघूया. गंमत म्हणून बघा हो. आता हे सगळे कोणी कोणी फोटो काढते. लग्न म्हटल्यावरती आता फोटो हा मोठा प्रोग्राम असतो. फोटोग्राफर काढतो तो वेगळा, मोबाईलमधून काढतो तो वेगळा, एकमेकाला सांगून काढतो ते वेगळं. असे सगळे गमती चालतात. चालू द्या, असंच असावं. ते असं नुसतं शिष्टासारखं बसायचं ते कशाला हवंय. छान एन्जॉय करत लग्न. आणि मी तुम्हाला पूर्ण लग्न दाखवते. मस्त एन्जॉय करा. तुम्ही अगदी लग्नाला गेलात असं तुम्हाला वाटेल, असं मस्त लग्न दाखवते. बघा तर खरं. हा मस्त स्टेज आहे नवरा नवरीचा. त्याच्या आधी सगळ्यांनी बसून फोटो काढले मस्त त्याच्यावरती. हा पण एक मस्त एन्जॉय असतो. हाय, चला आता आम्ही लग्नात चालू. सकाळी तयार होऊन घाई आहे. चला बघूया लग्न बघूया आता. आता नवरी येते. भावजे काका काकी घेऊन येत आहेत तिला पुण्यवचनाला. लग्नाच्या वेळेपर्यंत काय आपला मेकअप पूर्ण होत नाही. हा भाऊ आहे. भाऊजे पुण्यवचन करणार आहेत. हे भाऊजे आहेत. हे आता पुण्यवचन करणार आहेत. तुम्ही करणार आहात ना दोघं? हां. आणि मग ही आई आहे. बाकी सगळी मंडळी. हे दोघं आई वडील आहेत. आणि आता सगळे मिळून घरातले देवाला प्रार्थना करून पुण्यवचनाला बसणार आहेत. सगळ्या विधींना म्हणजे सुरुवात होणार आहे. नाव काय होते विचारे? शरद दिवाणजी विचारे यांची मुलगी स्नेहा. म्हणजे शरद विचारे. हे देवा कुलस्वामी कुलदेवता विचारे, कुलस्वामी कुलदेवता यांची ज्येष्ठ कन्याचा विवाह संपन्न होणार आहे. त्या विवाहासाठी सर्व हे आप्तसुखे सगळे जमलेले आहेत. या विवाह चालू असताना कुठल्याही प्रकारचं अघटित काही असं घडू नये आणि हा विवाह सोहळा उत्तमपणे कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित पार पडावा अशी त्यांची इच्छा आहे. ती आपण इच्छा पूर्ण करावी. तसंच पुढील त्यांचे भावी आयुष्य जे आहे, ह्या मुलीचं जे पुढचं भावी आयुष्य आहे हेही सुखात व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. ती आपण इच्छा पूर्ण करावी आणि असेच त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा आहेत पूर्ण करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा ही एकदा मला सर्व विचार पूर्वी प्रार्थना होत आहे. बोला तुमच्या कुल. आता देव काढायला जात आहेत. आपला देव आणतो ना ते. देव काढतात, मग पाय वगैरे धुतात. ते कर्जाचं झाड किंवा उंबराचं झाड किंवा सूर्यफूल असं आपलं काही काही वेगळं वेगळं देवक असतं. तसं ते देवक आणि मग त्याचे
पाय वगैरे धुवून आता हे सगळे बसले पुण्यवाशी. हा संपला इडली आणि आता हे असेल. या सगळ्या करवल्या बसल्यात मागे. हे सगळे विधी चालू आहे. तोपर्यंत आम्ही आपले फोटो वगैरे काढून घेतले, कारण ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. सगळे विधी झाले. आता या बहिणी भाऊजया सगळी रुखवात लावतायत. अच्छा, माझा मामा मावशी ते कशा बघा करवल्या छान सजल्यात नटल्यात. बघायला खूप छान वाटतं. कोणी नऊवारी नेसले, कोणी सहावारी नेसले. ही भाऊजई आहे मुलीची. या दोघी भाऊजई आहेत, दोघी तिघी नंदा आहेत, कोणी बहिणी आहेत. नवरा दारापाशी आलाय, त्याची आरती. नवरा लग्नाला आला दारापाशी की मग रुखवत आणतात नाचत. ती रुखवत येते म्हणजे त्याच्यात गोडधोड असतं सगळं. शेवटी जर आमची खूपच घाई झाली. देवयुक्ता उदारा ताम पद्मिने विषमप्रपत्ते लक्ष्मीसां त्वामणे आदित्यवर्णे तपसापो वनस्पति वस्तस्य बलानि तपसानुदन्तमान्तरायाश्च बाह्यां लक्ष्मी उपैतमादेवसक कीर्तिश्च मणिनांश प्रादुर्भूतं सवाच्यस्मिन् हे तिरुमूर्ति दात्मय श्रुति पासमलां जेठ काय पण करतो, काय पण कर. ती हातात देताना येईल ना. असू दे ना. दाखवतीये. हो हाय मी फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ करते. तुला मित्राची बायको मी बोललो तुम्ही बच्ची झालं. आताची बायको ना ती काळीशी होती ती. हे जावांचं गोसिप चाललंय काहीतरी. बोला कोणाचं तरी हाय सांगा. ही मुलीची काकी आणि ती आई कशी जावेला झोपून नेते. खूप छान मस्त वाटते बघून. सावकाश ग बाई. आता सगळं मानापानाचं झालं, लग्न झालं, फेरे झाले, आता जेवण. आम्ही सगळे जेवायला बसलोय. ही आईस्क्रीम खाते ती आमची मावशी आहे. मनाची बायको हे नव्हते काय खात. हा माझा भाऊ आहे, ही आई आहे. आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे हे लोक
थोड्या आयत्या वेळी आले आणि आता रुखवात दाखवायचे आणि पैसे घ्यायचे. आमच्याकडे रुखवात बैल हॉटेलच्या बाहेर आहे. आणि त्यासाठी आता मेवण्या नुसत आहेत. काय कसं काय मेवण्यांना कन्व्हिन्स करतायत बघूया. आणि फोटो काढायला गेली. भाव करतायत. पैसे घेणार नाही बघताय तिकडून दाखवलं बोल. तुम्ही किती म्हणताय? ठीक आहे ठीक आहे. आल्यावर बुटावर कन्फ्युज स्वागताला ठेवलेत बाहेर. घोड मारून मिटवलंय. 20,000चं 5,000त मिटवलंय आणि आता धमकी पण आहे की परतवण्याला येणारच आज. चला नवरी निघाली सासरी जायला. मुलीला मोठं करायचं आणि सासरी जाताना बाबा आई वडिलांचं तर खूपच त्यांना खूप त्रास होतो, तिलाही होतो. त्यात व्यवस्थित सासर असलं की काही नाही. आणि लग्न म्हणजे लॉटरी आहे. लव्ह मॅरेज करा नाहीतर ठरवून करा.
गेला ठेवून बॅगा गेली नवरा नवरी बघा. हाच हॉल आता गजबजलेला होता, कसा शांत झालाय. सगळे निघून गेलेत. अगदी निरस वाटतोय हॉल. आमची बस पण आमची वाट बघते. आम्ही पण आता निघण्याच्या तयारीत आहोत. आम्ही सगळे घरातलेच आता थांबलोय, बाकी सगळे गेले. हा बघा काका सगळं सामान कसं नेतोय. आणि आता निघून पुन्हा आम्ही रात्रीचे जवळजवळ 10-10:30ला आम्ही पनवेलच्या आधी वगैरे असं काहीतरी वडखच्या नंतर थांबलो आहे जेवणासाठी रात्रीचं. सगळे थकले भागले कसे उतरत आहेत बघा बिचारे. हे बघे आम्ही आता बहिणी इकडे आलो. ऐरलीवाल्या बहिणीकडे रात्री उतरलो. आता सकाळचा जरा नाश्ता झाला. आता आम्ही जेवण करतोय. जेवण बघा थोडं आता आम्ही आमच्या कोकणी पद्धतीचं जेवण करतोय. हे बघा हे शेंगा हे ना सुक्कट आहे. असं तुम्हाला मी आधी दाखवली नाही, मला माहीत नाही काय मेनू होता. ही अशी जाडी सुक्कट आहे. कशी दाखवणार तुम्हाला. आंबटसार सुक्कट म्हणतात आमच्याकडे. ती आहे. थोड्या काजूच्या बिया टाकल्या, थोडी शेंगा टाकले, बटाटा घातलाय. मस्त त्याचा एकच रस्सा करायचा छानपैकी. आणि बघा गरम गरम भात. तुम्हाला मी नेहमी म्हणते ना गरम गरम भात जेवायला मस्त वाटते. आता हे पातळ आम्ही याला सुकटवणी म्हणतो, पण हे आता जरा जाड्या सुकटीचं घेतलंय. बारीक सुकटीचं पण होतं. मला सुकट कशी दिसेल आहे, पण ते आता मसाला लागला ना त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. दिसते का सुकट? हे आंबडकार सुकट अशी सुकट आहे. त्याचं आता मस्त सुकटवणी. थोड्याशा काजूच्या बिया होत्या त्या सगळ्या घालून असं मस्त रस्सा बनवायचा. थोडा आता कोकणी मसाला तुम्हाला दाखवलाय, हवी तर मी लिंक देते. कोकणी मसाला असा मस्त रस्सा भात, सुकटवणी भात, पापड आणि हा तिकडे हळद उतरवणीचा छोटासा भाग दाखवते तुम्हाला. अगदी मी काही गेलो नव्हतो, आमची पाठराखीण गेलेली. थोडासा भाग बघा. नमस्कार. लग्न बघितलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.